पहा, आपली भाजी एकदम छान झालेली आहे। तुम्ही भात किंवा भाकरी सोबतही खाऊ शकता। अशी एकदम छान ग्रीन चिकन बनून तयार आहे। सर्वप्रथम चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 2 चमचे दही, 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून ठेवूया। ग्रीन चिकनसाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, जिरे, खडा मसाला, खोबरं, कांदा, कोथिंबीर, पुदिना, लसूण, काजू, तीळ आणि गरम मसाला, धने पावडर, लसूण, कांदा मसाला, हिरवा कलर, हळद। सर्वप्रथम पातेल्यात 2 पळ्या तेल टाकून घेऊयात। त्यामध्ये कांदा आणि सर्व मसाले भाजून घेऊया। आता आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत। आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात। त्यात बरोबर कोथिंबीर आणि पुदिनाही बारीक करून घेऊयात। त्याच्या अगोदर चिकन दही आणि हळद आणि मीठ लावून फ्रीज मध्ये ठेवलं होतं 10 मिनिटांसाठी। ते आता आपण तेलात टाकून वाफवून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकूया। नंतर आपण घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊया। आणि थोडा हिरवा रंग टाकून घेऊया। आता यामध्ये खडा मसाला, पुदिना कोथिंबीर पेस्ट टाकून व्यवस्थित हलवून घेऊया। त्याचबरोबर तयार मसाला टाकून घेऊया। यात 1 गिलास पाणी टाकून व्यवस्थित हलवून झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटांसाठी। आता 10 मिनिटं पूर्ण झालेली आहेत। वा, असं मस्त आपलं ग्रीन चिकन तयार आहे। छान तेलही सुटलेलं आहे। आता खाण्यासाठी तयार आहे। पहा, आपली भाजी एकदम छान झालेली आहे। तुम्ही भात किंवा भाकरी सोबतही खाऊ शकता। अशी एकदम छान ग्रीन चिकन बनून तयार आहे।